पैलवान इकडे काय करायलीस तू? अहो हेच सांगायला आली की तुम्ही आता फॅक्टरीत जात बसू नका, तुम्ही सामन्याकडे जावा. तुमचा आज सामना आहे आणि ते महत्वाचं आहे. खूळ लागले का तुला? इकडे फॅक्टरीत गुंड घुसलेत, लूट चालवली आहे त्यांनी आणि मी ते सोडून सामन्याला जात बसू? अहो फॅक्टरीकडे मी लक्ष देते, गुंडांशी निपटायला मी हाय नव. एकटीने फॅक्टरीत जायला जीव धोक्यात घालायची हौस आली आहे काय तुला? गप गुमान तालमीकडेच मी यांची नाही अगोदर फॅक्टरीवर जातो, मग निघतो तिकडे यायला. वस्तात अहो अगोदरच मला दंड बसला, तुम्ही वेळेत पोहोचला नाही ना तर तुम्हाला बी दंड बसेल. जयराज थोरात तर टपूनच बसलाय. नाही दादा, बरोबर आहे वहिनींचं म्हणणं. कधी नव तो जयराज तुला खेळवायला लागलाय आज, त्याला निमित्त नको गावायला. मी काय म्हणतो, तुझा कुस्तीला धर, मी वहिनींच्या सोबत जातो फॅक्टरीवर. अहो नग नग भाऊजी, तुमची सगळ्यात जास्त गरज ह्यांना आहे. तिकडं मैदानात काय कमी जास्त झालं, जयराज काय बडबडला ना तर ह्यांना सावरायला तुम्ही पाहिजे तिकडं. माझा ऐका तुम्ही वाचतात. अहो तुम्ही तिकडे जावा, मी फॅक्टरीकडे बघते. चला चल लवकर भाऊजी, जरा ही बॅग. हा जावा जावा लवकर जावा. तुम्हाला समजलंय ना काय करायचंय? वीरू इकडं आला की त्याला इकडच अडवून ठेवायचं आहे, तो इकडनं जाताच कामा नये. हा लक्षात ठेवा. आला वाटतं वीरू. चला सुरू करा, पण सांभाळून. काय दादा ऐका ना, हे बघा. सोड त्यांना. प्राजक्ता, तू इकडे काय करायलीस? वीरू कुठे आहे? ते गेलेत त्यांच्या कामाला, आता इकडचं सांभाळायला मी आली. ए तू मध्ये पडू नको, चल निघितून, नाहीतर काय करशील रे? भाऊजी ते माझे, आमची फॅक्टरी ही. इकडे तुमची दमदाटी मी खपवून घेणार नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. वडकी हानकी पाडकी हैया वडकी हानकी पाडकी वडकी हानकी पाडकी डॅशिंग 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 डॅशिंग. जावई बापू, राजू नाही आली? येईलच इतक्या. काय वीरेंद्र शिराळकर, रातच्याला सामना आहे ना तुझा आणि आजच उशीर केलास. जात आहे लवकर, आवर जा. मूर्ख. आणि आता पुढचा सामना आहे रंकार रणवीर विरुद्ध झुंजार खळंबा. तर झुंजार खळंबाकडून उतरतोय आडदांड आणि खतरनाक असा पैलवान दुर्गेश मसाळे. टाळ्या. दाद्या, ह्यो तर रान रेडाच वाटायलाय रे. जरा सांभाळू ना. छिन्या,
आपल्या घरासाठी समोर कोण बी आले तरी आता लढायला मागं पुढे बघणार नाही. ओनली MH9, सुट्टीच नाही. रंकाळ्याकडनं मैदानात उतरतोय चपळ आणि काटक असा वीरेंद्र शिराळकर. झुंजार कळंबाचा दुर्गेश मसळे याच्या विरुद्ध वीरेंद्र शिराळकर असा सामना होणार आहे आणि हा सामना अगदी चुरशीचा होणार आहे, यात वादच नाही. पैलवान दुर्गेश मसळे प्रसिद्ध आहे त्याच्या आक्रमक अशा ताकदीसाठी. तर पैलवान वीरेंद्रची खासियत आहे त्याची चपळाई. टाळ्या. आणि अपेक्षेप्रमाणे पैलवान दुर्गेशने अतिशय आक्रमक अशा खेळाला सुरुवात केली. मात्र याला आता वीरेंद्र शिराळकर कसं उत्तर देतील हेच आता पाहायचंय. पैलवान दुर्गेश एकापेक्षा एक अशी सरस डाव टाकत पैलवान वीरेंद्रवर अतिशय भारी पडतोय. बोल, कुणी धाडलंय तुला इकडं? आता बोलतोस का? गळच धरू. बोल की. या भाऊनी सांगितले. यांनीच बोलवलं होतं. यांनी सांगितलं कोणतरी वीरू येणार आहे, त्याला अडकून ठेवायचंय. तुम्ही आला, सगळा प्लॅन चौपट झाला. हे काय चाललंय भाऊजी? तुम्ही मुद्दाम गुंड बोलवले वस्तादांना जाता येऊ नये म्हणून? अगं खोटं बोलतोय तो. मी कशाला असं करीन ना. एका मुस्काडीत घडघडा खरं बोललाय तो. तुमच्या वयाचा मान मी अजून राखलाय, त्याचा गैरफायदा घेऊ नका. स्वतःच्या सख्या भावाला असं वागवताय तुम्ही. आता मला बी पोचायचंय स्पर्धेला म्हणून, नाहीतर त्या एक एक गुंडाला पकडून तुमचं सत्य आईन समोर आणलं असतं मी. तुला काय वाटलं आई तुझ्यावर विश्वास ठेवेल? काय पुरावा काय का तुझ्याकडे? माझ्या चांगुलपणावर लाईंचा विश्वास सध्या उडालाच, पण तुम्ही कंच्या थराला जाऊ शकता ना, हे त्यांना चांगलंच ठाऊके. त्यांना त्रास नग म्हणून आजवर घरात सहन करत आले मी, पण तुम्ही वस्तादांना खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. आता तुमची काय खैर नाही. आज सांच्याला परत आल्यावर आईन मोर मी तुमचं पितळ उघड करणार म्हणजे करणार. ओनली MH नाही, सुट्टीच नाही.
पप्पा कवा झालाय सामना सुरू? अगं सामना आत्ताच सुरू झालाय. होय तायडे, अगं समोरचा पैलवान लयच तगडा आहे. मला दाजींची लय काळजी वाटायली ग. होय काय? नाही तुला सांगितलं नाही मी, तू आपल्या बाळाचा विचार कर ना, स्वतःसाठी नाही आपल्या बाळासाठी तरी खा. घे. नगाय मला किती ना सांगायचं तू मला. फॅक्टरीत काय चाललंय ते बी कळायचं काही मार्ग नाही. भाऊजींचा सामना आहे आज. अहो चिना भाऊजींना एकदा फोन करून विचारा तरी. हा हा चिन्याला कॉल करतो. हा बोल जग्या. अरे चिन्या, ते फॅक्टरीतलं प्रकरण निपटलंय ना? हो हा निपटले, ते वहिनींनीच निपटवलंय. आता आले ते इकडं. ए सामना चाललाय ना दाद्याचा. अरे मग अरे थांब, मी व्हिडिओ कॉल करतो, मला बी सामना बघायचा आहे. ए नाही नगर नगर नको. काय माहितीये का रे, समोरचा माणूस नाही रे, राक्षस आहे राक्षस. पहिल्याच सामन्यात दाद्याचा कणका पाडायला लागला. येऊ ऐक, मी तुला नंतर करतो फोन. ठेव 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 ठेव. हा. काय झालं? अगं फॅक्टरीतलं प्रकरण निवळलंय म्हणे, पण दाद्याचा सामना काही बरा चाललेला नाही. पैलवान दुर्गेश एकापेक्षा एक असे सरस डाव टाकत पैलवान वीरेंद्रवर अतिशय भारी पडतोय. तिकडे तुझा वस्ताद मार खातोय, आणि इकडे त्याचा मालक त्याच्यावर हसतोय. याने स्वतः वीरेंद्रला त्याच्या टीम मध्ये घेतलं होतं ना, मग मालक स्वतःच जर त्याच्या पैलवानावर हसायला लागला तर काय किंमत राहील पैलवानाची? काय म्हणून अकॅडमी मध्ये नवीन पैलवान येतील याच्याकडून शिकायला? व्हॉट हॅपन शिराळकर? प्राजक्ताने सगळा गेम केलाय. तिला समजलं की गुंडांना मीच बोलवलं होतं. व्हॉट? पण तिला कसं समजलं? अगं तीच आलेली फॅक्टरीवर आणि हान हाणलं गुंडांना. त्या गुंडांच्या मोरक्याने माझं नाव पचकलं तिच्या समोर आणि म्हटली घरी आईला सगळं सांगणार. या स्पर्धेतला वीरेंद्र शिराळकरचा हा पहिलाच सामना आहे, मात्र पहिल्याच सामन्यात तो मात खाताना दिसतोय. हे काय चाललंय? स्वतःच्याच पैलवानावरती हसताय तुम्ही? नाही 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 नाही, माझ्या पैलवानावर नाही हसायलोय, माझ्या स्वतःच्या नशिबावरच हसतोय मी. नाही म्हणजे बघा ना, कुठून अक्कल आली आणि हा पैलवान माझ्या संघात घेतला. कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धा विजेता. अरे लायकी आहे का याची कुस्ती खेळायची? वाटली मास्तर. नाहीतर काय, अक्का मोसम राखीव म्हणून बसवण्याच्या लायकीच आहे. एक नंबरचा फडतूच खेळाडू बघा. नाही म्हटलं, कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धा जिंकलाय, चांगला खेळाडू आहे, वाव देऊया त्याला. कसलं काय बघा बघा, कसलं घाणेरडं खेळतंय. वाव दिला की असलंच होतंय. भरवशाच्या म्हशीला टोणग निघालाय तुझा नवरा. बघ बघ. क्या धनंजय,
काय झालं फॅक्टरीत सगळं ठीक आहे ना? आई फॅक्टरीवरती सगळं ठीक आहे. कोणी गुंडबिंड आले नव्हते. मीच खोटं सांगून विरूला तिकडे बोलवून घेतलेलं. काय? अरे पण का? विरूला कुस्तीपासून वाचवायला. त्याला मी तिकडे फॅक्टरीत बोलून अडकून ठेवलं असतं म्हणजे तो आज सामन्याला जाऊ शकला नसता. फार फार ते काय थोडा दंड बसला असता. इकडून तिकडून काहीतरी मॅनेज करून तो भरला असता मी. पण मला कळत नाही आई, जयराजनं इतके दिवस त्याला बसून ठेवला होता आणि आजच अचानक आखाड्यात उतरवले. आई नक्कीच जयराजचं यामागे काहीतरी डाव आहे. अरे पण मग विरू कुठे? कुठं असणार? गेला मैदानात. मैदानात? अरे पण तू तर त्याला फॅक्टरीवर बोलवलं होतंस ना? आई अगं तो कुठं आला फॅक्टरीकडं? प्राजक्तानं त्याला वाटेतच गाठला आणि धाडला मैदानाकडं. मी फॅक्टरीवरती काही माणसं बोलून ठेवली होती विरूला तिकडे धरून ठेवायला. ती फॅक्टरीवर आली आणि त्यांना हान हान हाणला. वर माझ्या नाकावर टिच्चून म्हटली, मी बघतेच माझ्या नवऱ्याला कुस्ती खेळण्यापासून कोण अडवतंय ते. सी आई, शिराळकरांनी आपल्या भावाला वाचवायला केवढं मोठं प्लॅनिंग केलं. पण प्राजक्ताला ओनली कुस्ती आणि कुस्तीच प्रिय. अहो तिला फक्त कुस्तीचा पुळका. डायरेक्ट धाडलं विरू भाऊजींना मैदानात. आता कुस्ती खेळताना रिटर्न तिकीट भाऊजींना काही झालं म्हणजे व्हॉट डुईंग आई? पैलवान वीरेंद्रचे वेगवेगळे प्रयत्न करून झाले मात्र पैलवान दुर्गेशच्या ताकदीसमोर तो अतिशय फिका पडतोय. वस्ताद ताकद लावा तुम्ही. मी कितीही रोखलं तरी माझं लेकरू आज आखाड्यात गेलंय कुस्ती खेळायला. त्याला यश मिळवते, घरासाठी लढतोय तो. त्याच्या पाठीशी उभा राहा. आजचा सामना त्यानं जिंकू दे. काही झालं तरी इथनं पुढं मी त्याला आखाड्यापाशी फिरकूही देणार नाही. पण आजच्या कुस्तीचा शेवट गोड होऊ दे. कांचन, कांचन, कांचन. येस आई. विरूला फोन कर. व्हॉट हॅपन आई? अगं विरूला फोन लाव सांगते ना मी तुला. हो. काय झालं? आई उचलत नाहीयेत भाऊजी. फोन तर लागलाय. अगं मग प्राजक्ताला फोन लाव. बट व्हॉट हॅपन आई? फोन लाव सांगते ना तुला. हो लावते. हॅलो, बोला की जाऊबाई. प्राजक्ता, वीरू भाऊजी कुठे आहेत? त्यांच्याकडे फोन दे. आईने त्यांच्याशी बोलायचंय. अहो ते आत्ताच मॅच जिंकलेत. जरा फ्रेश व्हायला गेलेत. परत आले की करते मी कॉल. हा ओके.
थोडं आहेत ना. प्राजक्ता वहिनी. हा बोला की वहिनी. हॅलो भाऊजी, ऐका मी काय सांगते ते. मी आईंना असं सांगितलंय की ह्यांनी इकडे मॅच काढली म्हणून, पण आईचं काळीच आहे. त्यांना शंका आलेली दिसतीये की इकडे काय धड चाललेली नाही मॅच म्हणून. तर चुकून बी त्यांना फोनवर किंवा टीव्हीवर मॅच बघून देऊ नका तुम्ही. ठीक आहे वहिनी. हा